राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम संपन्न. धुळे तालुक्यातील उडाणे येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी हे होते. तर कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती माजी उपसभापती सुरेखा हाके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी चेअरमन आधार हाके, सीताराम शिंदे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही. पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष रोहिदास हाके, संचालक संतोष बागुल, राजदत्त थोरात, जगन्नाथ शिंदे, गोकुळ शिंदे, भारती हाके, मनीषा शिंदे, मनीषा हाके, सागर हाडगीर आदी सर्व पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी अनेकांनी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा दिला, आपले मनोगत व्यक्त केले. तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर परदेशी यांनी सांगितले की आज आपण ज्यांचा अभिमान बाळगतो आहोत अशा अनेक तीर्थक्षेत्रांचे पुनर्निर्माण करणाऱ्या महत्वकार्य त्यांनी केले. ग्रंथ प्रदर्शनाचा विद्यार्थी व वाचक वर्गाने लाभ घेतला. दिवसभर ग्रंथ प्रदर्शन ग्रामस्थांसाठी खुले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संतोष बागुल यांनी केले, तर आभार अध्यक्ष रोहिदास हाके यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पृथ्वीराज शिंदे, जिभाऊ मासुडे, निंबा शिंदे, कुंदन हाडगीर यांनी अथक परिश्रम घेतले. परदेशी सर यांनी अध्यक्षीय भाषण करून मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. उडाणे गावात अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालयामध्ये अहिल्याबाईंची त्रिशताब्दी जयंती महोत्सव संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्याचं या ठिकाणी प्रतिमापूजन केलं. त्याचप्रमाणे पुस्तक प्रदर्शन केलं. मित्रो, संपूर्ण भारत विश्वामध्ये ज्या शूर महिला होऊन गेल्या, त्यांनी आपला संपूर्ण राजकीय जीवनात, सामाजिक जीवनामध्ये ठसा उमटवला. त्यात अत्यंत पराक्रमी, दानशूर असलेल्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. मल्हारराव होळकर जे मावळचे सुभेदार होते, त्यांच्या त्या सुनबाई होत्या. तरुणपणामध्ये त्यांचे पती खंडेराव हे युद्धात मारले गेले कुंभेरीच्या लढाईत. आणि ज्यावेळेस अहिल्याबाई सती जायला गेले त्यावेळेस सतीची पद्धत होती, नवरा मेला की स्त्रीने सती जायची, म्हणजे चितेवर तिने आपला देह त्यात